नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्या मुलांना घेऊन आतमध्ये चाललेली असते गुरुकुलच्या. लगेच इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात सगळ्यांनी इथेच थांबायचे, कोणालाही आत जाता येणार नाही. सावली म्हणते काय बोलताय तुम्ही? म्हणते साहेब काय झालंय हे बघा, त्याची नोटीस आहे, तुम्हाला कोणालाच आतमध्ये जाता येणार नाही. गुरुकुल रिकामा करण्याचा आदेश आहे, त्यामुळे तुम्ही कोणीच आतमध्ये जाऊ शकत नाही. गणेश म्हणतो गुरुकुल रिकामा? हो, गुरुकुल रिकामा करण्याचाच आदेश आहे, कोर्टाची नोटीस आहे, त्यामुळे तुम्ही कोणीच आतमध्ये जाऊ शकत नाही. आत म्हणतो का, कशासाठी, हे कुणी केलं, काय केलं, काही कळेल का? आता व्यंकटेश खूप घाबरलेला असतो आणि साहेबांना खूप सारे प्रश्न विचारतो. जागा रिकामी करायची मुदत संपलीये, कळतंय का? सर नोटीस होती पण ती तुम्ही धुडकावून लावली, बरोबर. आता कोर्टाच्या आदेशानुसार तुमची मुदत संपलीये, आता तुम्ही बाहेर व्हायचंय. खूप घाबरलेला असतो अभिर, हे सगळं काही बघतो आणि इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय अगदी मन लावून ऐकलेलं असतं. नियमानुसार हे गुरुकुल सील करायला आलो आहोत, सगळ्यांनी बाहेर व्हायचंय. सुद्धा धक्का बसलेला असतो की अचानक कसं नोटीस वगैरे काय नाही आणि डायरेक्ट सील करायला आले. कोणतीच नोटीस वगैरे आलेली नाहीये साहेब, आम्हाला काही माहितीच नाही, अंदाज सुद्धा नाहीये, डायरेक्ट तुम्ही सांगताय की खाली करायचंय. खरंच साहेब नोटीस वगैरे आलेली नाही. दिवस नव्हतोच की आता जस्ट येतोय, कॅम्पला गेलो होतो आणि आल्या आल्या तुम्ही हे सांगताय, आम्हाला खरंच काही माहित नाहीये साहेब. ही मुलं आता आली साहेब, प्लीज प्लीज असं काही करू नका. हे बघा मॅडम, कायद्यापुढे तुमच्या अडचणींना काहीच एक अर्थ नसतो. अडचणी वेगळ्या, कायदा वेगळा, कुणाचं काहीच चालत नाही. आणि मी सुद्धा मला जशी ऑर्डर मिळते तसंच करतोय, त्यामुळे आय एम सॉरी मॅडम, तुम्हाला प्लीज बाहेर जायला लागणार आहे. सांगायचं चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने जागा बळकवली आहे, त्यामुळे आता काहीच होऊ शकणार नाही. साहेब प्लीज प्लीज ऐका, असं करू नका. आता व्यंकटेश सुद्धा रिक्वेस्ट करत असतो, साहेब कोणीच काही ऐकून घ्यायला तयार नसतं. आमच्या कामात अडथळा आणू नका, नाहीतर आम्हाला वेगळ्या पद्धतीने कारवाई करायला लागणार. कोणी मध्ये येईल ना त्याला आत टाकलं जाईल, कळतंय का? या सगळ्यांना बाहेर घ्या. आता हवालदाराला सांगितलेलं असतं, सावली, व्यंकटेश, सगळी मुलं सगळ्यांना बाहेर काढलेलं असतं अगदी जबरदस्तीनं. इन्स्पेक्टरने धमकी दिली म्हटल्यावर काय, सगळेच बाहेर निघलेले असतात. वॉरंट असल्यामुळे सावलीचंही काही चालत नाही. आणि अभिर आता तिथेच उभे असतात. इन्स्पेक्टर म्हणतात तुम्हाला काय सांगितलंय, कळत नाहीये का वेगळं काही सांगायचंय तुम्हाला? इकडे जायचं आणि लगेच निघायचं बाहेर. सील वगैरे लावण्यासाठी त्यांच्या हातूनच कुलूप वगैरे घेतलेलं असतं. व्यंकटेश म्हणतो सावली हे काय असतं? सावली म्हणते खरंच मला काय माहित नाहीये, बाबांना काय ते माहिती असेल, आपण बाबांना फोन करू आणि विचारूया. आता पटकन जगन्नाथला फोन लावते आणि काय काय नाही ते विचारण्याचा प्रयत्न करते. मुलं झाडाच्या खाली बसलेली असतात आणि सील वगैरे लावलेलं असतं गुरुकुलला. आता सावली लगेच जगन्नाथला फोन लावते. अगं बोल की सावली, करून आलात का, पोहोचलात का गुरुकुलमध्ये? बाबा एक महत्वाचं सांगायचंय. स्कूलमध्येच आहोत, तुम्ही ताबडतोब इथे या. बरं झालंय सावली, येतो मी, पण काय झालंय सांग की. पोलिसांनी गुरुकुलच्या जागेला सील ठोकलंय आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलंय. गुरुकुलला सील केलंय आणि बेकायदेशीर असं म्हणताय? हो बाबा, त्यांनी आम्हाला नोटीस सुद्धा दाखवली. त्यांना म्हणतात मी लगेच येतो, तू घाबरू नकोस, त्याला सांभाळ, मी आलोच. स्कूलला काही होणार नाहीये, डोंट वरी. वकील साहेब आता निघून गेलेले असतात, त्यांचं काम झालेलं असतं. सावली जाते आणि ते सील ठोकलेलं असतं, त्या सील कडे बघत तिला फार वाईट वाटतं की हे काय झालंय. नोटीस वगैरे सुद्धा लावलेली असते. सावली ती नोटीस वाचत असते. न्यायालयाच्या आदेशानुसार ही वास्तू आणि ही जमीन रूपम कॉस्मेटिक यांच्या नावाची आहे. हे कसं शक्य आहे? रूपम कॉस्मेटिक म्हणजे हे सगळं त्या लोकांनी केलंय. आता सावलीला कळतं की हे तिलोत्तमा मेहेंदळे या लोकांनी केलं. आता अभिर म्हणतो व्यंकटेश काका 2 मिनिटं फोन द्या बरं जरा. नाही, आता व्यंकटेश कडून फोन घेतलेला असतो. लांब नको जाऊ, इथेच कुठेतरी बोल रे. पळतच गेलेला असतो. ओवीला फोन लावणार असतो तो. तिलोत्तमा काहीतरी वाचत असते, तेवढ्यात काय अमृता चहा घेऊन आलेली असते. आई चहा आणलाय, ठेव की अमृता. आता जायला लागलेली असते पण जरा थबकते. अमृता ठेवला, गेली नाहीस, काही विचारायचंय का, काही अडचण आहे का तुला? विशेष काही नाहीये पण बोलायचं आहे. एक शंका होती, विचारू की नको तेच कळत नाहीये. तिलोत्तमा म्हणते कसं आहे ना अमृता, शंका आली ना विचारून टाकायची आणि मोकळं व्हायचं, एकदम बिनधास्त. विचार करायचा नाही. भर त्रास होईल, तुला काही सुचणार नाही बघ. अशी शुभ्रा आली होती किचन मध्ये आणि ती म्हटली की ओवीचा क्लास लवकरात लवकर बंद होणार आहे. काय म्हटली शुभ्रा? काय नाही, तिचा विचार करायला लागलीस का तू? आणि तिचं म्हणणं कुठं म्हणायला लावून घेते ती? शुभ्रा काय बोलते काय नाही तुला माहिती नाही ती कशी आहे, मग एवढं काय तिच्या बोलण्याचा विचार करतेय? काय क्लास वगैरे बंद होणार नाही, आणि जरी बंद झालं तर आपला काय संबंध आहे? अमृता म्हटली एक मोठं सिक्रेट सांगणार आहे, त्या बदल्यात तुम्हाला मॅगी करून दे, मी तुला सिक्रेट सांगते. बदल्यात काय देशील असं सुद्धा म्हटली. अमृता आम्ही म्हणाले ना तिचा स्वभाव तसा आहे, ती लहान आहे, कशाला एवढा विचार करतेय तू, दे की सोडून. त्या घरात गाणं चालत नाही, बरोबर आहे ना? ऐकून काहीतरी बोलली असेल, तिचं मनाचं असेल ग सगळं, तू विचार करू नकोस. माझ्या विरोधात जातोय ना, पण कसं आहे ठीक आहे, मी त्याची आई आहे ना, त्या आनंदासाठी माझे नियम अटी सगळं काही दूर करायला तयार. मला घालील की मुरड. काळजी करू नको अमृता, तू अजिबात कशाचीच काळजी करू नको बघ. तिचा गाण्याचा क्लास मी बंद करणार नाही आणि तसा आग्रह सुद्धा धरणार नाही. तिचा गाण्याचा क्लास बंद करायला तुम्हाला सोडून दुसरे कोणालाच अधिकार नाही आहे. तुम्ही शब्द दिलाय की क्लास बंद होणार नाही म्हणजे बंद होणार नाहीये. थँक्यू आई, थँक्यू सो मच. मला फार बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आता खूप खुश झालेली असते आणि ती आता खाली येते तिलोत्तमाच्या रूम मधून. काय ओवी आलेली असते आणि काकू अशी लांबूनच ओरडते. ओवीला बघून अमृताला इतकं बरं वाटतं. ओवी खूप छान वाटतंय. ओवी आता सारंग सुद्धा तिच्या मागे मागे असतो. बाळा मला काय झालंय, मी एकदम मज्जेत. म्हणतो विसरली का वहिनी हिला काय झालं होतं ते? अरे सारंग बघ की आपण एवढं
थोडं घाबरलो आणि ती म्हणते मला काय झालं, मी एकदम बरी आहे. तुला खोकला ताप होता आणि तू म्हणतेस की मी एकदम बरी आहेस. काय बाळा, बाबा आला ना तुला भेटायला, त्यामुळेच ताप आणि खोकला पळून गेलाय का? असं आहे तर बाबा आल्यामुळे पळून गेलाय होय. हो खुशीस काय रे सारंग? छे मी कशाला खुश होणार ग. ए वहिनी आता फिरून माझ्याकडे येऊ नकोस. पोरं होती ना ग त्यामुळे आनंद झाला असेल. पोरांच्या बरोबर होतो ना जरा वातावरणाचा इफेक्ट. खुश आहे बाकी काही नाही, रिलॅक्स. मी आणि अमृता तिरक्या नजरेने सारंगकडे बघत असतात आणि सारंग कमालीचा खुश असतो. अमृता म्हणते अच्छा अच्छा म्हणजे लहान मुलांमध्ये खेळ की तुझा मूड फ्रेश होतो का? बरं आहे कोणाच्यात तरी जा पण मूड फ्रेश आहे ना ते चांगलं आहे. तर चेंज करून फ्रेश होऊन येतो. आता चाललेलं असतो ओवीची बॅग वगैरे घेऊन. ओवी आणि अमृता हॉलमध्ये उभ्या असतात. तुमची टीचर होती का तिथे? हो होती की, त्यासोबतच होती. ती कुठे जाणार आहे? त्याला काय समजायचं तिने समजलेलं असतं आणि खूप खुश झालेली असते अमृता. विचारलंस काकू सांग बरं? नाही ग सहजच विचारलं असू दे. असशील ना ग बाळा. तेवढ्यात काय फोन वाजलेला असतो अमृता. तुझ्या आबिरचा फोन आलाय घे. लगेच ओवी फोन घेते. त्यानंतर हातपाय धुवून जरा फ्रेश हो. खायला आणते तोपर्यंत मी. आता आबिर फार रडक्या आवाजात म्हणतो पोहोचला का ग तुम्ही? ओवी म्हणते हो आत्ताच पोहोचलो आम्ही. आता आबिर बोलायला लागलेलो असतो. पोहोचले पण तुला काय झालंय? तुझा आवाज असं काय येतोय अभि? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय इकडे. काय झालंय रे अबीर? झालंय नीट सांग की. गुरुकुलला सील लावून बंद केलंय ग. पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलंय गुरुकुलात. लावलंय? काय सांगतोय तू? कसं केलं रे गुरुकुलाच्या बद्दल? पोलीस आले ग त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं आणि डायरेक्ट सील लावून टाकत असतात की ही जागा गुरुकुलाची नसते, पालखींची जागा आहे ही. त्यामुळे सील लावलं आणि सगळ्यांना बाहेर काढलं. गुरुकुलावर आपला काहीच अधिकार नाही असं त्या पोलिसांनी सांगितलं आणि आम्हाला बाहेर काढून दिलं. आता अबीरने योग्य ती माहिती बरोबर ओवेला पोहोचवलेली असते. पम कॉस्मेटिक नावाची कंपनी आहे. त्या कंपनीची मालकी नाही ती, त्या मालकीची ती जागा आहे म्हणून आम्हाला बाहेर काढलं. त्या लोकांनीच आमच्यावर केस टाकली. कॉस्मेटिक अच्छा कॉस्मेटिकने आपलं गुरुकुल बंद केलंय होय ग. हो फोन बंद झालेला असतो. ओवीला योग्य ती माहिती मिळालेली असते. आता गुरुकुलमध्ये आलेले असतात जगन्नाथ. तिथे वकील असतात, इन्स्पेक्टर असतात. मुलं आता आपापल्या घरी चाललेले असतात. सावली बाहेर उभी असते आणि जगन्नाथ आता आलेले असते. म्हणतो सावली बाबा आलेत. म्हणते बाबा हे काय आहे? नकोस तू घाबरू नकोस. जे जातात जे सील ठोकलंय ते बघून येतात. वाईट वाटलेलं असतं जगन्नाथला. नोटीस जी अगदी बारकाईने वाचतात जगन्नाथजी. नोटीस वगैरे वाचतात आणि इन्स्पेक्टर येतात. साहेब हे काय चाललंय? हे सील वगैरे का ठोकलं? ही नोटीस का लावली इथे? आम्हाला बाकी काय माहित नाही. आम्ही काम करतोय आमचं. आम्ही ड्युटीवर आहे. ऑर्डर आली आणि ऑर्डर फॉलो करतोय. बाकी काहीच नाही बघा. तो माणूस आहे त्याच्याकडे तसे ऑर्डर्स आहे ते आम्हाला फॉलो करायला लागले. काय ऑर्डर आहे? पण कॉस्मेटिक कंपनीने कोर्टामध्ये केस दाखल केली. त्याचा असा आरोप आहे की ही जागा बळजबरीने चुकीच्या पद्धतीने हडपताय. त्याचा या प्रकरणात पुढील निर्णय होईपर्यंत जागा सीलच राहणार. जेव्हा निकाल लागेल तेव्हा सील काढला जाईल. काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळताय का? पावली वगैरे ही कोणती पद्धत आहे? वीट सुद्धा कोणाची चोरली नाहीये तर ही जागा बिगा बळकवणं तर खूप लांब राहिले. ही माझ्या मालकीची जागा आहे. जगन्नाथजी प्लीज तुम्ही कारवाईमध्ये अडवायला येऊ नका प्लीज. काही प्रकारे कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नका. तुम्ही ऐका जरा. आम्हाला कॉपरेट करा. कोर्टाचा आदेश तुम्हाला मानायलाच लागणार आहे. त्या सीलला जर तुम्ही हात लावायचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कारवाई होईल आणि कदाचित तुम्हाला जेल सुद्धा होणार. कोर्टातल्या पोलिसनी काय सांगायचं ते सांगितलेलं असतं. जे काय करायचं आहे डायरेक्ट कोर्टात येऊन सामने सामने बोलायचं. स्वतः काहीच करायला जाऊ नका. पुरावे काय 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 पेपर वगैरे दाखवायचे डायरेक्ट कोर्टात दाखवायचे. इथे काहीच करू नका तुम्ही. वकील साहेब आणि पोलीस जगन्नाथला काय सांगायचं ते सांगितलेलं असतं आणि ते आता जगन्नाथची बोलून जगन्नाथच्या प्रश्नाची उत्तर देऊन ते आता चाललेले असतात. जगन्नाथ आता विचार करायला लागतात की हे चाललंय तरी काय. तिलोत्तमा मेहेंदळेने नोटीसच कशी पाठवली? बाबा हे काय हो? काय बघतोय आपण? हे काय चाललंय? फार वाईट वाटलेलं असतं. फार टेन्शन आलेलं असतं. पुढे तुम्हाला हीच जागा सापडली का त्या रूपक कॉस्मेटिक वाल्याची? दुसरी जागाच नव्हती राहिली का शिल्लक? माणसांची ज्या घराशी माझं नातं तोडलंय मी त्यांच्या जवळ जाऊन बसायचं होतं का आपल्याला? आयुष्य म्हणजे माझं आयुष्य त्यांच्यासोबत का पुन्हा पुन्हा जोडलं जातंय? बाबा सावली आता रडत असते आणि फार तिला वाईट वाटलेलं असतं. काय करू तुम्ही जरा सांगतास का? बाळा तू जरा शांत बसतीस का? शांत राहू बाबा. का त्या लोकांचा सामना करायला लागतोय सारखा सारखा? नको म्हटलं तरी ती माझ्या समोर काय येत आहे? ज्या मुलांचं हक्काचं ठिकाण होतं, त्यांचा अधिकार होता इथे यायचा, राहायचा, गाणं शिकायचा, तो सुद्धा हिरवला. असं का वागला सांगा बरं? होता ना. मग हे सगळं झालंच कसं? नोटीस आली होती ते म्हणतात. ते मोठी नोटीस येईपर्यंत तुम्हाला कसं कळलं नाही सांगा बरं बाबा? कसे गाफील राहिलात तुम्ही? सावली आता खूप वैतागलेली असते आणि जगन्नाथवर चिडचिड करत असते की हे काय झालंय. तिला वाईट वाटलेलं असतं या सगळ्या गोष्टींमुळे. काय नोटीस मिळालीच नाही? मला अंदाजच नव्हता. जर नोटीस मिळाली असती तर मी काहीतरी तयारी केली असती ना. याच्यातून काहीतरी पळवाट तर नक्कीच निघाली असती. पण नाही, नोटीस हा प्रकार मायपर्यंत आलेलाच नाहीये. हे सगळं फसवगिरी चाललीये बघ. नोटीस दडपून ठेवलीये. नोटीस मायपर्यंत पोहोचलेलीच नाहीये. सगळं जाणून बुजून केलंय. जाणीवपूर्वक करण्यात आलंय हे सगळं आपल्याला अडकवण्यासाठी, आपल्याला कात्रीत पकडण्यासाठी. तिलोत्तमा आहे ना बाबा, आबिर तिथे असतो त्यामुळे सावली म्हणते की बाबा प्लीज शांत बसा. तिला सुद्धा खूप राग आलेला असतो की तिलोत्तमाने दिलेला शब्द पाळला नाही आणि ती तिच्या शब्दापासून फिरली. शेवटी काय तिने तिचे रंग दाखवलास. तिने काय तर नोटीस दाखवली आणि आम्हाला वेठीस धरलंस. साऊ तिलोत्तमाने दिलेला शब्द पाळलेला नाही. फार फार वाईट वागली ती. शब्द दिला होता गुरुकुलच्या जागेकडे ढुंकून सुद्धा बघणार नाही. बरोबर ना? मग ती शब्द पाळला का नाही? ती का म्हणजे शब्द देऊन सुद्धा माघारी फिरली? काहीच केलं नाही. तिने शब्द मोडला आणि काय तर नोटीस पाठवलीच. त्रास देते ती.
बाबा मी तरी कुठे पाळलाय माझा शब्द? इच्छा नसताना परिस्थितीने मला सारंगच्या आयुष्यात पुन्हा उभं केलंय बाबा. सावली स्वतःला दोष देऊ नकोस. तू सारंगच्या आयुष्यात गेलेली नाहीये, सारंग तुझ्या आयुष्यात आलेला आहे. तिलोत्तमाला दिलेला शब्द तू मोडलाच नाहीये. तू असं कसं म्हणते शब्द मोडला? तू शब्द वगैरे मोडलेला नाहीयेस. तुझ्या आयुष्यात परत आलाय सावली, हे लक्षात ठेवायचं. तिलोत्तमाने जे केलंय ते मुद्दाम आणि विचारपूर्वक केलंय. कळतंय का तुला? तुम्हाला अंदाज आला असणार आहे तू त्या घरात परत जाणार नाही, सारंगच्या आयुष्यात परत जाणार नाही. तिला कन्फर्म झालं आणि मग बरोबर तिने तिचा शब्द फिरवला. बरोबर तुझ्या पोटावर पाय दिलाय तर तिलोत्तमाने. आता तिलोत्तमाला सोडत नसतो. काही झालं तरी मी तिलोत्तमाला सोडणार नाही म्हणजे नाही. मी आता पाठीमागं वार केलाय ना, मी आता पुढून वार करणार. मला छुपे वार जमत नाही. मी सुद्धा जगन्नाथ पंडित आहे. जे काय होणार ते होणार. मी बघणारच आता. जी खूप चिडलेले असतात, इतका संताप झालेला असतो त्यांचा, ते म्हणतात जे काय होणार ते होणार. मी बघा आता काय करतो आणि कुठे नेऊन पोहोचवतो हे प्रकरण. आता तावातावाने जगन्नाथ सुद्धा गेलेले असतात. तिलोत्तमाला आता उत्तर द्यायचं असतं या नोटीसचं. त्यासाठी जगन्नाथ सुद्धा आता तयारीला लागलेले असतात. सावली या सगळ्यामध्ये अडकलेली असते. सारंग जवळ ती स्वतःहून गेलेली नसते. सारंग तिच्यापर्यंत आलेला असतो आणि तिलोत्तमा छुपे वार करत असते. बिचारी सावलीचा काही दोष नसताना सगळं काही सावलीलाच भोगायला लागत असतं. आता अबीरने जे काही सांगितलंय ना ओवीला, त्यामुळे ओवीला फार फार टेन्शन आलेलं असतं. ती आता फ्रेश वगैरे झालेली असते आणि खूप टेन्शन मध्ये तिच्याच बेडरूम मध्ये फेऱ्या मारत असते. सारंग सुद्धा फ्रेश वगैरे होऊन येतो. काय तो ओवीचा मूड का नाहीये म्हणून सारंग म्हणतो काय झालंय बाळा? अरे माणसाचं काय टेन्शन दिसते तुझ्या चेहऱ्यावर? काय झालंय ओवी, कळेल का? झाला तो आलास? अबीरचा फोन आला होता. त्याने फार फार महत्वाची गोष्ट मला सांगितली. काय सांगितलंय बाळा? स्कूलमध्ये पोलीस आले होते आणि त्यांनी सील ठोकले गुरुकुलला आणि सगळ्या लोकांना बाहेर काढलंय. कायमचं बंद केलंय बाबा. पेपरचा प्रॉब्लेम असेल, होऊन जाईल की. तो बाळा तू टेन्शन घेऊ नको. अबीर मला सांगत होता नोटीसवर आपल्या कंपनीचं नाव आहे. रूपम कॉस्मेटिक यांनी ती गुरुकुलच्या विरोधात कंप्लेंट टाकली आणि म्हणून त्या लोकांनी सील लावला आणि सगळ्या लोकांना बाहेर काढलं. रूपम कॉस्मेटिक कंपनीचं नाव आहे. अबीरने मला बजावून सांगितलंय. तो काय रूपम कॉस्मेटिक? हो रूपम कॉस्मेटिक, त्याच कंपनीने हे सगळं केलं. आता धक्का बसलेला असतो. रूपम कॉस्मेटिकचा काय संबंध आलाय कंपनीचं? हो रूपम कॉस्मेटिक आपल्याच कंपनीचं नाव आहे बाबा. आम्ही व्यवस्थित ऐकलंय. राजा असं काही केलेलं नाही आपण. काहीतरी गैरसमज होतोय. बरं आपल्या कंपनीचा आणि त्या गुरुकुलचा काय संबंध आला? लांबपर्यंत काही संबंध नाहीये. काहीतरी गैरसमज झाला असेल. खरं सांगते रे, अबीरला खूप टेन्शन आलं. तुम्ही खोटं का बोलीन बरं? बोललात, खूप रडत होता, खूप काय काय सांगत होता आणि गुरुकुलला सील लावून गुरुकुलच्या बाहेर बसले ती सगळी लोक. पण काय करणार? कुठे क्लास होणार, कुठे काय, काहीही कळत नाहीये. कसे शिकणार? बाकीच्या मुलांच्या गाण्याचं काय होणार? बाबा इतकं टेन्शन आले ना, तुला मी काय सांगू रे? म्हणतो तू अजिबात टेन्शन घेऊ नको, माझ्या पद्धतीने बघतोय मी. आता मी काय करायचंय ना मी बघतोस. आता ओवीने सारंगला घट्ट अशी मिठी मारलेली असते. बिचारी खूप घाबरलेली असते आणि सारंगच्या डोक्यात असंख्य असे प्रश्न आणि असंख्य अशा शंका उभ्या राहिलेल्या असतात की हे चाललंय काय. इकडे कोणाशी तरी फोनवर बोलत असते हॉलमध्ये आणि तिलोत्तमाला बघते आणि म्हणते की करते फोन. आई एक मिनिट ऐका की. तिलोत्तमा जवळूनच चाललेली असते. कुमारांचा फोन आला होता. तिकडची पूर्ण तयारी वगैरे झाली. एकदम ओके काम झालं. त्याचे कर्मचारी, पोलीस फोर्स तिथे पोहोचली आणि त्यांचं काम त्याने जवळजवळ केलंच. वेळातच गुरुकुलाच्या जागेला सील लागेल बघा. पोराला 1000 वेळेस बजावून सांगितलं मी. मोनिका याला डोकं नाहीये का? वापरता येत नाही का डोकं? त्याला 1000 वेळा सांगितलं. तो काय करतोय ना मोनिका, खरंच मला कळत नाहीये. अगो बाई त्याला डोकं कसं वापरता येत नाहीये? त्याने काय केलंय कळतंय का? जगन्नाथच्या साम्राज्याला हात लावलाय त्याने. आता जगन्नाथ सोडत नसतो. पिसाळ्या कुत्र्यासारखा जगन्नाथ त्याच्या मागे लागणार आहे. तू बघ आता राजकुमारची जगन्नाथ काय हालत करतो. काही सांगू शकत नाही आणि काही करू सुद्धा शकत नाही. या जगन्नाथ म्हटलं की मी काहीच बोलणार नाहीये का. आता मला असं वाटतंय की खूप खूप मोठं आणि भयानक असं वादळ येणार आहे. आता मोठं युद्ध असं होणार आहे बघ. मला फार टेन्शन यायला लागलंय. मोनिका राजकुमार कुठे आहे सांग बरं मला. सगळ्याच महत्वाच्या कामाला अडकलेत म्हटले. नाही येऊ शकत ते. आता काम झाल्यावरच घरी येतील. आता नाही येणारे आई ते. इतकी टेन्शन मध्ये असते, इतकी टेन्शन मध्ये असतात. ते जगन्नाथ येऊन तिच्या मागे उभे राहिलेले असतात. जोरात ओरडतात तिलोत्तमा टवकारते. तिला माहिती आता जगन्नाथ आला म्हटल्यावर काय वाटोळच. रे जगन्नाथ का आवाज वाढवतोय? काय केलंय ना तिलोत्तमा ते चांगलं केलं नाही. याचे परिणाम फार आणि फार वाईट आणि गंभीर असे होणार आहेत. लक्षात घे तिलोत्तमा. जर वार करायचा होता ना, समोरून छातडावर वार करायचा होता. पाठीत खंजीर खुपसायचं नव्हतं तिलोत्तमा. आणि मुळात तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती की तू पाठीत खंजीर खुपसशील. तू छातडावर डायरेक्ट वार केला असता. मी वार सहन केला असता. असे छुपे वार कधीपासून करायला लागले तिलोत्तमा? तिलोत्तमा जरा पण लाज वाटली नाही का ग असं वागताना? खुपसलंय खंजीर? हे जगन्नाथ कुणी खुपसलंय खंजीर? कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलं? मी तुझ्या की तू माझ्या? जगन्नाथ बोल माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की. आता अमृता सुद्धा आलेली असते यांचा आरडाओरडा ऐकून. आणि तुझ्या लेकीने मला शब्द दिला होता की मायापासून लांब राहताल. दिला होता की नाही? एकाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही, त्याच्यापासून 4 कोस लांब राहील. मग ती का आली त्याच्याजवळ? तिलोत्तमा माझ्या लेकीला मध्ये आणायचं नाही. तिचा काही एक संबंध नाहीये या प्रकरणाशी. सावध करतोय. सावलीचा काही एक संबंध नाहीये. कारवाई सुरू केली ना ताबडतोब थांबव, नाही तर इतके वाईट परिणाम होतील ना तिलोत्तमा, मग मी माघार घेत नसतो.
गुरुकुलला सील लागलाय, गुरुकुलला सील लावायची हिंमतच कशी केली? गुरुकुल परत आमच्या ताब्यात कसं येईल ना त्याचा विचार कर, नाही तर मी काय विचार करू शकतो तुला तर माहितीच आहे तिलोत्तमा. जरा शांत होशील का रे? शांतपणे पण बोलू शकतोय ना आपण, आवाज नको वाढून आरडाओरडा का करतोस? मोनिका खाली बसलेली असते यांचा हा तमाशा ऐकून. पहिली गोष्ट म्हणजे जगन्नाथ, मी काहीच केलेलं नाहीये, या सगळ्या प्रकरणाची माझा काही एक संबंध नाहीये. जरा ऐकून घे आणि समजून घे. राजकुमारला 1000 वेळा बजावून सांगितलं होतं मी, पण तरी त्याने ऐकलंच नाही. त्याला मी काय करू? गुरुकुलच्या जागेकडे ढुंकून पण बघायचं नाही, पण त्याने काय ऐकलंच नाही. सगळा बिझनेस राजकुमारच्या हातात आहे आणि माझं काहीच चालत नाहीये. वा वा, तिलोत्तमा स्वतःची कातडी वाचवायला राजकुमारवर ढकलतीये सगळं. चांगलं चांगलं, कारण तिलोत्तमा मेंदळे असं वागूच शकताय का तुझा राजकुमार? समोर आण त्याला, विचारतो की जा बाहेर गेलाय कामासाठी, तू नाहीये घरात. तेच बाहेर गेला नाही, लपून बसला असणारी कुठे बिळात. मला माहिती की कानेडी सवय माहिती की कुटाने करायचे, अंगाशी आले की लपून बसायचं. लक्षात ठेव तिलोत्तमा, जगन्नाथ पंडित सुद्धा साधा सुद्धा माणूस नाहीये. मी माघार घेत नसतो, मी पूर्ण ताकदीने लढणार म्हणजे लढणार. पुढे 10 पावलं विचार करून चालतो नेहमीच, हे लक्षात ठेव. गोष्टीची सुरुवात तू केलीस ना तिलोत्तमा, आता बघ शेवट कसं मी करतो. सारंग आलेलं असतो, यांचं भांडण चाललेलं असतं. जगन्नाथ जगन्नाथ तिलोत्तमा आवाज देत असते, तोपर्यंत सारंग यांच्यामध्ये येऊन उभा राहतो. मग तो जगन्नाथजी जरा शांत व्हा, झालंय ते मला कळलंय जगन्नाथजी, याच्या मागे कोण याचा हात आहे कळेल का? सारंग त्या नादी लागून खूप मोठी चूक केली, मी काय आता कोणाला सोडत नसतो. जड जाणार तिलोत्तमा, आता जडच जाणार. आता धमकी दिलेली असते, आता जड जाणार. आणि राग जगन्नाथ तिथून निघून गेलेले असतात. जगन्नाथजी निघून गेलेले असतात. सारंग आता तिलोत्तमाकडे बघत थांबलेलं असतो. हा काय प्रकारे? आणि ते गुरुकुलने काय बिघडवलंय ग तुझं? कशाला सील वगैरे कशाला नोटिसा पाठवतीयस? मी काहीच केलं नाही, जे काही केलं ते राजकुमारने केलंय. विचारल्याशिवाय, तुझी परमिशन घेतल्याशिवाय राजकुमार काहीही करत नाही. उगाच त्याच्यावर ढकलू नकोस. काय सोड ना, मग का त्रास देतेयस? काहीच केलेलं नाहीये, बस का बसत नाही माझ्यावर? 5 मिनिटासाठी राजकुमारच्या बाजूने विचार कर. गुरुकुलची जागा आहे ना ती रूपम कॉस्मेटिकचीच आहे. मूळ मालक रूपम कॉस्मेटिकच आहे. कायदेशीररित्या चुकीचे फेक कागदपत्र बनवले आणि जगन्नाथला परस्पर विकली गेली. ती जागा आपलीच आहे ना. फेक डॉक्युमेंट बनवले आणि जगन्नाथला चुकून विकली, ती जगन्नाथचा सुद्धा दोष नाहीये यामध्ये. जागा स्वतःकडे आणण्याचा राजकुमार प्रयत्न करतोय, तो कुठे चुकतोय सांग बरं? ती फक्त पद्धत चुकीची आहे, बाकी स्वतःची जागा मिळवतोय त्यात काही चूक नाहीच ना. कंपनीचा अधिकृत मेंबर आहे आणि त्याला अधिकार आहे की. असू दे, राजकुमारला काय पाहिजे ते केलं ना, आता मला काय पाहिजे ते मी करतो आणि माझ्या पद्धतीने मी हँडल करतो. म्हणजे तू कोर्टाच्या विरोधात जाणार आहे, केस मागे घ्यायला लावणार आहे, हे सील वगैरे ठोकले हे कॅन्सल करणार आहे, असं करणार आहे का तू राजकुमारच्या विरोधात जाऊन हे केस मागे घेणार आहे का? सारंग मग तू माझ्या पद्धतीने करतो म्हणलंय ना, मी त्याची वकिली करेन नाही तर काही करेन. तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं ना, आता मला काय वाटतंय ना ती माझ्या पद्धतीने मी करणार. एवढाच राहणार, तुम्ही अन्याय केलाय आणि मी न्याय करणार आहे. तिलोत्तमाचं काही एक ऐकत नाही आणि एका मिनिटात तिथून निघालेलं. हे सगळं बघता राजकुमारच्या विरोधात सारंग जाऊन काहीतरी मोठी गडबड करणार हे नक्की. मोनिका आता मनातल्या मनात विचार करत असते. तिलोत्तमा दोघींकडे बघते, अमृता आणि मोनिकाकडे, आणि तिथून तिलोत्तमा निघून गेलेली असते. अमृता सुद्धा परत निघून जाते. तर हिला सारंगला अडवायला तर काही जमणार नाही. हाताबाहेर चालली असंच वाटायला लागलं. कुमारला फोन करून सगळं काही कळवायलाच पाहिजे. प्लॅन फ्लॉप होऊन जाणार. पटकन राजकुमारला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते. त्या पोलीस असतो त्याला हात वगैरे जोडते, प्लीज हे सील काढा. हे बघा मॅडम, माझ्या हातात काहीच नाहीये. वरून जी ऑर्डर आली ती मी फॉलो करतोय. तुमचं आणि माझं कुठे वैर आहे? मला जे सांगितलंय कामाच्या याच्यात ते काम करतोय मी, आणि सध्या मी कामावर आहे मॅडम, मी काहीच करू शकत नाहीये. रडताय मॅडम, रडू नका प्लीज. जगन्नाथ परत आलेले असतात. आजोबा काहीतरी या प्रॉब्लेमवर उपाय काढा. जगन्नाथ म्हणतात, हो बाळा, तुम्हीच म्हणता ना कोणत्या प्रॉब्लेमवर उपाय असतो. उपाय नाही असा प्रॉब्लेमच नाहीये, मग काहीतरी उपाय काढा. आता जगन्नाथकडे बघत असते केविलवाने याने, आणि अबीर तर इतका गयावया करत असतो, काहीतरी करा आणि आपलं गुरुकुल आपल्याला मिळवा. सावली रडत असते, जगन्नाथकडे बघत असते. जगन्नाथ हताश निराश झालेले असतात. बघू आता मित्रांनो, जगन्नाथ काय जादूची कांडी फिरवणार आणि गुरुकुल परत यांना मिळणार, आणि नंतर तिलोत्तमाची काय हालत होणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.